हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रीती. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. रमाबाई त्यांनी कितीतरी दुःख सोसले. त्या खूप दुःख सोसायच्या. भीमा विलायतेला होता तेव्हा तिनं रात्रभर जागायची. प्रपंचाची काळजी वाहिली. त्याची वकिली सुरू होईपर्यंतसुद्धा शिणीचा भार डोक्यावर वाहायला लाजली नाही. दारोदार शेणीच्या गोवऱ्या विकायला लाजली नाही. थकली नाही, दमली नाही. स्वतः वाटेल तेवढे कष्ट उपसत होती. कधी पोटभर जेवली नाही. कुटुंबासाठीच कष्ट करीत राहिली. अशा ह्या ममताळू, सुशील व पूज्य मातेच्या वाट्याला तरी असं अघोरी दुःख यायला नको होतं. देव तरी किती दृष्ट. अशाच पुण्यवान माणसांच्या पाठीशी लागतो ना. त्यांच्या समोर दुःखाचे डोंगर उभे करतो. या देवाला देव तरी का म्हणावं आणि कसं म्हणावं? जो त्याला मनापासून मान देतो त्याचाच तो ध्यास घेतो. मग देव आहे की देव नावाचा थोतांड? दुःखाअंती सुख असते असे म्हणतात, पण आंबेडकर घराण्याला मात्र दुःखच दुःख सोसावे लागत होते. यानंतर कितीही सुख मिळाले तरी सोसलेल्या दुःखाची किंचितही भरपाई होणार नव्हती. झालेली हानी भरून निघणार नव्हती. काहींच्या दुःखाला निदान सीमा तरी असतात, पण या घराण्याच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्यांचे दुःख म्हणजे अथांग समुद्र होता. त्यांच्या दुःखाने आकाशसुद्धा भरून गेले. तरीही त्यांचे दुःख उरतच राहिले. या दुःखाच्या मागे समाजव्यवस्थेचा बुरुज होता. आर्थिक विवंचनेचा वणवा होता आणि देहवादाची महत्त्वाकांक्षा होती. कष्टाअंती विश्रांती हवी असते, पण तीही या कुटुंबाला नव्हती. अविश्रांत कष्ट करूनही त्यांची मुले भुकेने व्याकुळ होत होती. औषधपाण्याविना गंगाधरसारखा किती विदीर्ण झाले असेल, चाळणीच्या छिद्रासारखे. माता रमाई, तुझे कार्य मोठे बाई. कष्ट अपार सोसले, थोडी खचलीही नाही. होती स्वाभिमानी पत्नी, किती मरणे पाहिली. बालवयात घडली अशी अढळ राहिली. बाबासाहेबांचा साथ नाही सोडला हो. हात एक खंबीर महिला होती. बघा काळोख्यात हलाखीची परिस्थिती. मणी एकच निर्धार. दशा भुकेल्या मुलांची दिला तिने हो आधार. पत्नी
व समाजासाठी केले आयुष्य अर्पण. त्यागमूर्ती रमाई यांना विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार देशाला प्रेरणादायी आहेत. रमाबाई ह्या त्यांच्या पत्नी आहेत. शंका काढण्यास देखील ज्ञान लागते. आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग? हिंसा ही वाईट गोष्ट आहे, परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे. नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे ही एक तपश्चर्या आहे. तिला मन, संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते. मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेल दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची. पती पत्नीमधील नातं हे जिवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे. जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात. रमाबाई यांनी डॉक्टर बाबासाहेबांना प्रेरणेचा हात दिला, महत्त्वाकांक्षा दिली. त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी राहिली. त्यांची सावली बनून त्यांच्या प्रत्येक निर्णयात सहभागी झाल्या. नवऱ्यापासून दूर राहूनही खचल्या नाहीत. मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे. पांगारकर बुवा जातीने ब्राह्मण असता या कायम गृहस्थाच्या घरी जाऊन जेवले. परंतु ही गोष्ट बडोद्याचे प्रोफेसर जोशी यांनी पुण्याच्या ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध केली व पांगारकर बुवांनी जे मनोधैर्य दाखवले
त्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. परंतु या अभिनंदनाने आनंदित होण्याऐवजी पांगारकर बुवांनी उलट खाऊन प्रायश्चित्त घेतले. या प्रायश्चित्त प्रकरणात पांगारकर बुवांनी खोटा कोटिक्रम न लढविता सरळपणा दाखविला आहे. असे भासून काही जुन्या मताचे लोक त्यांचे गुण गात आहेत. परंतु प्रायश्चित्त घेण्याची जी कारणे पांगारकरांनी दिली आहेत ती ध्यानात घेता पांगारकर नुसता लपंडाव करीत आहेत असेच म्हणावे लागते. ज्या अर्थी वाकसकरांच्या सळगीचे प्रोफेसर जोशी आपण जेवलो असे जाहीर करतात, त्या अर्थी त्यांची समजूत खरी धरून आपण जुन्या समजुतींच्या लोकांसाठी प्रायश्चित्त घेत आहोत असे श्री पांगारकर हे लिहितात. जुन्या लोकांच्या समजुतीसाठी प्रायश्चित्त घेणे हे हल्लीच्या काळात मोठे नित्यकृत्य आहे असे आम्हास वाटते. पुष्कळसे सुधारणावादी लोक अडले की प्रायश्चित्त घेण्यास नेहमी तयार असतात. अहो, प्रायश्चित्त घेतले तरी आम्ही ही गोष्ट पुन्हा करणार नाही. अशातला काही भाग नव्हे या मताचे लोक सुधारणावादी असतील, पण त्यांच्या वर्तनाचा हा प्रकार आम्हास अगदी गैर वाटतो. प्रायश्चित्त घेणे याचा अर्थ जी गोष्ट आपण केली ती गोष्ट वाईट आहे अशी कबुली देणे हा होय. याशिवाय प्रायश्चित्ताला दुसरा काही अर्थ असणे संभवत नाही. जो खरा सुधारक आहे, ज्याला आपण करतो ते रास्त आहे अशी ज्याची दृढ भावना आहे, त्याने अडल्यास प्रायश्चित्त घेणे त्या दुपट्टीपणा होत नसला तरी मनाचा दुबळेपणा होतो हे खास. प्रायश्चित्त घेण्याने ते घेणारे लोकांच्या स्वभावाचा कमकुवतपणा दिसतोच, पण त्यामुळे सुधारणेची पिछेहाटही होते. अडल्या पडल्याला सुधारणावादी लोक प्रायश्चित्त घेण्यास तयार झाल्यास जुन्या मताच्या लोकांना आपण आचारविचारांत फेरबदल करण्याची केव्हाच जरुरी वाटणार नाही. उलट सुधारणावादी लोक प्रायश्चित्त घेतात म्हणजे आपणास शरण येतात या जाणिवेने ते सुधारणांना तुच्छ मानतात व आमचेच खरे असा टेंभा मिरवून जुन्यालाच घट्ट धरून बसतात. पांगारकर हे सुधारणावादी नसले तरी भागवत धर्मी आहेत व भागवत धर्मात झालेल्या अनेक संतांची
चरित्रही त्यांनी लिहिले आहेत. यावरून ते किती कट्टे भागवत धर्मी असावेत हे कोणालाही विशद करून सांगण्याची जरुरी नाही. आमच्या मते सुधारणावाद्यांनी प्रायश्चित्त जसे घेतात तसे घेतले पाहिजे. 9 जून 1927 रोजी घडली समाजाप्रमाणे बहुतेक राहणी बदलली. पूज्य श्री बाबासाहेब जरी महार समाजात राहत वावरत आपण कोणी वेगळे आहोत असे दाखवत नव्हते, तरी 40 आल्यावर या समाज धर्मयोगी पुरुषाला काही सामाजिक कार्य आपल्या समाजासाठी करण्याची प्रबळ इच्छा झाली. त्यांना आपल्या समाजाच्या हाडी मासी खिळलेल्या न्यूनगंड कमी लेखणे दूर करून विश्वास निर्माण करायचा होता. तो त्यांनी एक सनसनाटी चळवळ सुरू करून त्याचे सुपरिणाम आपल्या दलित समाजाला दाखवून दिले. स्व सामर्थ्यानेच न्याय प्राप्त करून घ्यायचा, कायद्याने जे होणार नाही ते थोड्या धीटपणाने आपले अस्तित्व, आपले हक्क व अधिकार स्पृश्य समाजाला दाखवून देण्याच्या उद्देशाने महाडच्या चवदार तळ्यात उतरून त्याचे पाणी पिण्याचे धाडस डॉक्टर आंबेडकरांनी केले. तो त्यांनी सत्याग्रहच केला. स्वकर्मानं स्वार्थत्यागी वृत्ती आपल्या अनुयायात उत्पन्न करण्याची कामगिरी करून अस्पृश्य गरीब अनुयायांत धार्म्य उत्पन्न केले. स्पृश्यांनी आक्रमण केले, दगडे मारली, पण अस्पृश्य समाजाने आपला हक्क प्रस्थापित केला. येशू पैगंबर किंवा श्रीकृष्णाच्या उपदेशाने वजन डॉक्टर बाबासाहेबांच्या शब्दांना प्राप्त झाले. तत्कालीन जनसमुदायाला खास करून अस्पृश्यांना ते मोजके शब्द मंत्रासारखे प्रभावित करीत व न बोलता डॉक्टरांचे अनुकरण करीत. स्पृश्य समाज तर परंपरेचा गुलाम होता. अस्पृश्यांवर अन्याय होतोय ही जाणीवही त्यांच्यातील बुजलेली होती. स्पृश्यांना खऱ्या अर्थाने डॉक्टर आंबेडकरांच्या चवदार तळ्याचे काळाराम मंदिरातील प्रवेशाच्या निमित्ताने जे सत्याग्रह केले ते म्हणजे अस्पृश्यांची दुःखे वेशीस टांगणे होय. अस्पृश्य हक्कासाठी झगडू लागले तर आपले काही चालणार नाही. माघारच घेणे योग्य व न्याय असे काही स्पृश्य सहाय्य देणे सुरू केले. अरे, ज्या पुरुषाला केव्हाही कुठेही मोठेपणा करायची गरज लागली नाही त्यांनी गरिबांच्या बाजूने खटल्यात द्यावे चालू केले. माणुसकी समाज धर्मयोगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.